एक, दोन, तीन. आ, आ, या, 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 या. एवढ्यावरच उचलू शकतोय मी. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 4 ऑगस्ट 2026. आता वाजले सकाळचे 7. म्हणलं व्यायाम करूया. आता व्यायाम करण्यासाठी काय आहे, आपलं एक काम करतो. या 2 पाण्याच्या बारड्या आहेत, त्या अशा उचलतो. बघूया उचलतात का. 2 बारड्या भरलेल्या आहेत त्या एकदम अशा. बघूया. लय वजन बारड्या आहेत त्या. असं उचलाय गेलं तर नाही उचलणार असं वाटायला लागले. साधं मी इथपर्यंत उचलणं झाले, एवढ्यावर काय उचलणार आहे. तरी पण बघूया, ट्राय करतो आता. उचलतात का बघूया. 1, 2, 3. एवढ्यावरच उचलते, ह्याच्यावर नाही उचलू शकत. लय ताकद लागते बारडी उचलायला. एवढ्यावर उचलते मी, असं एवढ्यावर नाही उचलू शकत. एवढी पण ताकद नाही आपल्याला. पण खरंच लय जाड बारड्या आहेत या. मोठ्याच्या मोठ्या आहेत. किती किलोची बारडी आहे माहिती आहे? ही बारडी आहे 20 लिटरची एक बारडी आहे. म्हणजे दोन्ही मिळून 40 लिटर झाल्या. तेवढं मला उचलून झाल्या. आता अजून एक आहे ती वरवंट आहे मित्रांनो. बाई तो काय सहज उचलू शकतोय मी. म्हणजे पहिल्या काळातला आपण मसाला बिसाला बारीक करत होतो माहिती आहे का, तो वरवंट आहे आमचा. आमच्या इथं जुनं घर होतं का नाही, त्या काळातला वरवंट आहे. तो आम्ही अजून ठेवलाय. हे उचलून बघतोय, काय लय सोप्पा आहे, सहज उचलतोय. हे आय सहज उचलतोय म्हणलोय मी, पण पण दिसतोय एवढ्या वरवंटा, पण लय वजन आहे ह्याच. असं असं उचलते बघूया. 1, 2, 3. नाही उचलू शकत मित्रांनो. हे काय एवढ्यावरच उचलते, असं नाही उचलू शकत. एकदम दिसतोय एवढा लय वजन आहे. दोन्ही हातानं उचलू शकते असं. ओहो, कानात माती गेली, त्याच्या माती चिटकण्याला. बाद झालं. ह्याच्या पुढे नाही करू शकत, लय वजा आहे तो. पहिल्या कानातला कानात माती गेली, त्याच्याला माती चिटकल्या ना त्याला, त्यामुळे गेली कानात. अजून काय आहे का उचलण्यासारखं? हा या झाडाच्या 2 बारड्या आहेत त्या. ह्याच्यात माती गच्च भरल्या. माती ठीक आहे, माती गच्च भरल्या. तुम्ही बघू शकता मित्रांनो. बघा हाय. आता हे न सुरू करतो व्यायाम. एक काम करतो, ह्याच्या खाली काहीतरी रोड घेतो, कारण की ही बारडी उचलताना ऊन पडते ना इथं, सगळं लाल भडक होते, ऊन उठते इथं. त्यामुळे ह्याच्या खाली काहीतरी रोड घेतो. ठीक आहे, 2 रोड घेतले. आता उचलतो बादल्या. एवढ्यावरच उचलू शकतोय मी. ही बादली जास्त उचलते, ही कमी उचलते, कारण की ह्यात जास्त माती या बादलीत नाहीये, त्यामुळे. एवढ्यावर उचलते मित्रांनो, ह्याच्यावर नाही उचलू शकत. बाद झाले आपला गावठी व्यायाम. मित्रांनो, बारड्या हाय तशा ठेवतो इथं, नाहीतर राहुल बोंबलेल. बादल्या कुठे गेल्या आपाप ओरडणार. त्यामुळे हाय त्या जागी नेऊन ठेवल्या बारड्या. मित्रांनो, बाद झाला व्यायाम. आता जाऊन आंघोळ करतो मस्तपैकी. मित्रांनो, आत्ता झाले आंघोळ, आणि कारल्याचं वेल पाक लिंबाच्या झाडावर आले मित्रांनो. हो का,
हाय का हे पाक इथपर्यंत आलं या आता इथनं या तुळशीच्या झाडावर चढणं म्हणजे बरं कारल्याचं वेळ. एक काम करतो याला बाजूला काढून तिकडं नेतो. नाहीतर उगाच कसं आहे माहिती आहे का इकडे येणार मग सगळं तुळशीच्या झाडाला गुंडाळा घालणार सगळीकडे. ठीक आहे त्या बाजूनच असं आलेलं मित्रांनो बघा असं आलतं. मग असं असं इकडे जाणार. तर मग आता ही काढतो हळूहळू सगळं गुंडाळलंय लिंबाच्या झाडाला. कारल्याचं झाड पण हुशार असते ना. ठीक आहे आता त्या बाजूला गेलं पाहिजे मला. तुम्हाला ब्लॉग मध्ये मी दाखवलेलं बघा ह्यो कारल्याचा वेल बांधताना बघा ह्यो किती मोठा झालाय बघा हाय का पाक लिंबाच्या झाडावर गेलाय. एवढी अडचण आहे सांगतो मित्रांनो लय अडचण. ठीक आहे काढला बघा ह्यो तिथनं हाय का. काम करतो इथं अडकवतो कुठंतरी. आता बघा कसं व्यवस्थित झालं आहे का वर अडकवला. मित्रांनो काल पप्पाला बाजारात पावटा दिलाय. ठीक आहे लई जास्त पावटा दिलाय. आता एक काम करतो ह्याला बाहेर ठेवतो कारण की ह्याच्यात आळ्या बिळ्या असल्या की पाक घरभर आळ्या होणार ना. पावटा बाहेर ठेवू ना खाटावर का खाटावर ठेवू म्हणते ते पप्पा. हे असंच गुंडवतो आणि नेतो बाहेर. केवढा पावटा आहे बघा की लय पावटा आहे. असं गुंडवतो म्हणजे थोड्या वेळानं नीट करणार आहे का. हा हा पप्पा म्हणते ती वास निघून जाऊ दे त्यामुळे ठेवायला लागली बाहेर. सब पसरून ठेवतो म्हणजे सगळा वास निघून जाईल. चला मित्रांनो आजचा ब्लॉग समाप्त करतो. जर तुम्हाला ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.